या महाराष्ट्रातील प्रत्येक गृहिणी ही माझी ब्रँड अँबॅसेडर आहे. सुहानाची इच्छा काय आहे की सुहाना प्रत्येक किचनमध्ये जावा, प्रत्येक घरात जावा. भारतातलं डायनिंग टेबल हे फूड कोर्टसारखं झालेलं आहे. सगळे जरी एकत्र जेवत असले तरी सगळे एकच अन्न खात नाही. आपल्या देशाची जी स्ट्रेंथ आहे ती आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये आहे असं मी मानतो. आयुष्यामध्ये ग्रोथ इज ओनली स्टॅबिलिटी. तुळशी बागेचा गणपती आला, तुळशी बागेचा गणपती आला, महागणपती आला. मंगलमूर्ती मोरया. आपल्या या पुणे शहरामध्ये 130 वर्षाहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आहे आणि याच परंपरेतला पुण्यनगरीतील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी 125वा म्हणजेच शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुळशीबाग बाजारपेठ ही पुण्यात नाही महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये प्रसिद्ध आहे. परदेशातून येणाऱ्या सुद्धा महिला ह्या तुळशीबागेमध्ये खरेदी केल्याशिवाय राहत नाहीत. अशाच ह्या तुळशीबागेतल्या व्यापाऱ्यांचं हे तुळशीबाग मंडळ आहे आणि त्याच अनुषंगाने आपण तुळशीबाग व्यापारी कट्ट्याचं इथं आयोजन केलेलं आहे. तुळशीबाग व्यापारी कट्ट्यामध्ये पुणे शहरातल्या जगभरात नावलौकिक केलेल्या व्यापारी उद्योगपतींना आपण ह्या कट्ट्यावरती आमंत्रित करतो आणि त्यांची यशोगाथा ह्या कट्ट्याच्या माध्यमातून आपण उलगडतो. असंच तरुण उद्योजक की ज्यांनी आपला व्यवसाय पुण्यात नाही महाराष्ट्रात नाही तर परदेशात नेला असं उमदं नेतृत्व प्रवीण आणि सुहाना मसाल्याचे विशालजी चोरडिया आज आपल्या या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती आलेले आहेत. विशालजी आपलं ह्या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती सहर्ष स्वागत. धन्यवाद. खरं तर प्रवीण मसाला म्हणजे आता सुहाना मसाला हे नाव पुणेकरांना किंवा महाराष्ट्राला नवीन नाही आहे, परंतु आम्हाला माझ्या सकट सगळ्यांना अशी उत्सुकता आहे की अरे ह्या प्रवीण मसाल्याची सुरुवात कशी झाली. कारण मसाला हा घरगुती बनवणारा पदार्थ होता. कारण पूर्वीच्या काळी एप्रिल मेमध्ये सगळी ते मसाल्याचे जे काही रॉ मटेरियल्स एकत्र आणून सगळ्या फॅमिलीमध्ये तो मसाला एकत्र केला जायचा. त्यावेळेस आपली सगळी ती जॉईंट फॅमिली असायची आणि घरगुती मसाले आपण वर्षभर ते वापरायचो. मग अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपण मसाला रेडीमेड करून तो या ग्राहकांपर्यंत पोचवायचं धाडस तुम्ही कसं केलं? एक तर आपण आज मला ह्या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावर जो काही मान सन्मान दिलेला आहे आणि इथे प्रवीणची ही सुहाना सफर लोकांसमोर बोलण्याची जी संधी दिली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. मी तिसऱ्या पिढीचा व्यावसायिक आहे. माझ्या आजी आजोबांनी हा व्यवसाय सुरू केला 1962मध्ये आणि कोणत्याही व्यवसायाची सुरुवात ही सर्वायवल इन्स्टिंक्टनी होते आणि त्यावेळेला माझ्या आजी आजोबांच्या घरची परिस्थिती हालाखीची होती आणि सर्वायवल मेकॅनिझम म्हणून काहीतरी एक व्यवसाय सुरू करणं गरजेचं आहे हा विचार करून मसाल्याचा व्यवसाय सुरू करावा अशी कल्पना आजोबांनी आजींना तेव्हा सुचवली. तेव्हा आजोबा मिरची आणि मिरचीच्या बियांचा व्यवसाय करत होते आणि सांगली साताराच्या मार्केटमध्ये जेव्हा काम करताना त्यांना कांदा लसूण मसाल्याचा एक थोडासा तिथे हा प्रॉडक्ट चालतो आहे असं जेव्हा समजलं ते घरी आले आणि त्यांनी आजींना सांगितलं की आपल्याला एक मसाला डेव्हलप करायचा आहे, आपल्याला मसाल्याच्या व्यवसायाची सुरुवात करायची आहे. आणि त्यांनी एक फॉर्म्युला तयार केला आणि तो फॉर्म्युला आम्ही आजही वापरतो आहे. अंबारी कांदा लसूण मसाला ह्या प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून आजही आम्ही ग्राहकांची सेवा त्या प्रॉडक्टनी करतो आहे. पण तशी ती व्यवसायाची सुरुवात 1962 साली झाली. आणि जेव्हा मी व्यवसायामध्ये आलो 1999 साली तेव्हा सुहानाची सुरुवात झाली. आणि मला आज तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावर हे सांगायला खूप आनंद होतो आहे की खऱ्या अर्थानं सुहानाची सुरुवात ही तुळशीबागमधून झाली. वा. म्हणजे आज हा प्रॉडक्ट जो जगात 65 देशांमध्ये आहे त्याचे सॅम्पलिंग करणं ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणं याची सुरुवात तुळशीबागेतून आम्ही केली. कारण जेव्हा सुहाना मार्केटमध्ये आणला आम्ही
तेव्हा तो प्रॉडक्ट नवीन होता आणि रिटेलर्सना एवढी मेहनत करण्याची वेळ नसते की एखादा नवीन ब्रँड नवीन प्रॉडक्ट तो ग्राहकांना पटवून समजावून तो विकू शकेल. त्याची किती इच्छा असली हा प्रॉडक्ट विकावा तरी एक ब्रँड ओनर म्हणून ही आमची जबाबदारी असते की हा प्रॉडक्ट ग्राहकांकडून मागणी होईल अशा पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवावा. तर सुहानाची सुरुवात आम्ही जेव्हा केली तेव्हा मला आठवतं आहे मी स्वतः तुळशीबागेत स्टॉल लावून लोकांना सॅम्पलिंग करत होतो आणि तो सॅम्पलिंग केल्यानंतर कारण तुळशीबाग हे असं एक मार्केट आहे पुण्यामध्ये जिथे पुण्यातल्या सर्व दिशांमधून सर्व कानाकोपऱ्यातून महिला शॉपिंगला येतात आणि तो विचार करून जर आपण इथे काम सुरू केलं तर हा ब्रँड ऑटोमॅटिकली पुण्या शहरातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जाईल अशा पद्धतीची विचारधारणा होती आणि आय थिंक ती आम्ही सक्सेसफुल करू शकलो. पुण्यातच नाही तर सगळ्या जगामध्ये हा प्रॉडक्ट तुळशीबागेतून गेला. त्यामुळे तुळशीबागेत काम करणाऱ्यांना जगामध्ये व्यापार वाढवण्याची संधी आहे हे सांगायला काही खोटं नाही. सर तुम्ही आता बोललात की मी आजी म्हणजे आजोबांनी आजींना सांगितलं की अरे ह्या प्रोडक्टमध्ये आपल्याला पुढं स्कोप आहे. तर हा बेसिकली महिला यूज करणारा प्रोडक्ट आहे मसाला म्हटलं तर ह्या सगळ्या तुमच्या म्हणजे प्रोसेसमध्ये तुमच्या घरातल्या महिलांचा काही उपयोग झाला का? म्हणजे टेस्टिंग असेल किंवा काही इंटिग्रेट टाकायचे त्याचं टेस्ट करणं की अरे हे थोडं मिरची कमी पडली जास्त पडली. नाही, जेव्हा व्यवसाय सुरू झाला तेव्हा माझे वडील किंवा काका जे दुसरी पिढी आहे व्यवसायातली ते सगळे लहान होते. त्यामुळे घरामध्ये महिला म्हणून माझी आजी एकटीच अशी होती. पण आजोबांनी काम सुरू केल्यानंतर त्या प्रॉडक्टची मागणी ही वाढतच गेली. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गृहिणी हे आमचा परिवार आहे असंच आम्ही समजतो. त्यामुळे परिवारातल्या कुठल्या महिलेनी काही सांगण्यापेक्षा जी महिला सुहाना वापरते किंवा प्रवीण वापरते ते आपल्या परिवाराचा सदस्य आहेत असाच आम्ही विचार करतो. खरं तर मसाल्याची जी प्रोसेस आहे तर ती पूर्वी काळाप्रमाणे हाताने कुटणे किंवा जे प्रोसेसमध्ये जात होतं तर तुम्ही सुरुवातीला ह्या प्रोसेसमध्ये मॅनपॉवर लावूनच असं करत होतात की मसाल्याचं उत्पादन का तुम्ही स्टार्टिंग फ्रॉम मशिनरी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन केल्या होत्या? नाही, घरगुती व्यवसाय होता जसं तुम्ही सांगितलं. प्रत्येक घरामध्ये मसाला बनवण्याची तेव्हा पद्धत होती. आता ही खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. पण तेव्हा कुठलाही ऑटोमेशन हा विषयच नव्हता. सगळ्या गोष्टी ह्या हाताने तयार केल्या जायच्या आणि तेव्हा कामगार वर्गामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. तेव्हा आम्ही जेव्हा काम सुरू केलं किंवा जेव्हा आम्ही पहिली फॅक्टरीसुद्धा सुरू केली तेव्हा त्यामध्ये 70% जो काही आमची टीम होती किंवा जी काही कामगार वर्ग होता हा महिलांचा जास्त होता. कारण लसूण सोलणं हाताने, कांदा शिजवणं, कांदा कट करणं, जर तुम्ही ह्या सगळ्या महिला प्रोसेसला निगडीत लागतात. जी सगळी प्रोसेस आहे मसाला तयार करण्याची ही सगळी महिलांशी निगडीत असल्यामुळे प्रोसेसिंगमध्ये महिलांचा सहभाग हा 80% होता. आता तो पूर्ण ऑलमोस्ट ऑटोमेट झालेला आहे. तर ती टेक्नॉलॉजी एवढी आली आहे त्यामुळे ते अपडेशन वाढलं, तुमचा विस्तार पण खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर तुम्ही सांगितलं आजोबांनी हे केलं तर तो प्रवीण ब्रँड हा खूप प्रसिद्ध म्हणजे आमच्या लहानपणीसुद्धा प्रवीणचा अंबारीचा जसं म्हटला की कांदा लसूण मसाला हाच आम्ही घरी वापरायचो. परंतु तुम्ही प्रवीणचा असं सुहाना मसाला ब्रँड कसं काय केलं? म्हणजे प्रवीण ऑलरेडी एस्टॅब्लिश होता, त्यांनी पण एक चांगला पिकअप धरला असताना. नाही, काही पारिवारिक निर्णय असे झाले 1999 साली की काही गोष्टी ह्या बाय डिझाईन कराव्या लागतात, काय बाय चॉईस होत नाहीत. म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती आमच्याकडे की
पुढे प्रवीण म्हणजे 1999 साली फॅमिलीमध्ये एक अरेंजमेंट असं झालं की लोणच्याचा व्यवसाय हा काकांकडे गेला, मसाल्यांचा व्यवसाय हा आमच्याकडे आला आणि दोन्ही व्यवसायांना प्रवीण हेच नाव म्हणून काम करायची सुरुवात केली. पण एका ब्रँडचे 2 डिसिजन मेकर्स ही परिस्थिती थोडी डिफिकल्टीची असते व्यवसाय म्हणून. त्यामुळे प्रोॲक्टिव्हली आम्ही असा निर्णय घेतला की आपण एका नवीन ब्रँडने व्यवसाय सुरू करू आणि असा ब्रँड डेव्हलप करू जो सर्व धर्मियांसाठी आणि संपूर्ण जगासाठी हा कनेक्टेड असेल, त्याचा फूडलासुद्धा काही इम्पॅक्ट होऊ शकेल आणि त्यातून मग सुहाना हे नाव तेव्हा आम्ही डेव्हलप केलं आणि त्यातून काम सुरू केलं. तुमचं तर ब्रँड एवढे एस्टॅब्लिश झाले म्हणजे आम्ही ABP माझावरती पण बघताना मजा आ गया सुहाना मसाला, तर त्यामध्ये आपण असं कुठलं ह्याला ब्रँड ॲम्बॅसिडर हायलाईट केलं का? कारण आता सध्या जमाना झाला आहे म्हणजे इनफॅक्ट चितळेंनी सचिन तेंडुलकरांना ब्रँड ॲम्बॅसिडर केलं, त्यानंतर आपले सौरभ गाडगिळांनी माधुरी दीक्षितांना ब्रँड ॲम्बॅसिडर केलं. तर तुम्ही जेव्हा हा सुहाना केला तर तुम्हाला असं वाटलं का किंवा तुम्ही केलं का की काहीतरी एक फेस व्हॅल्यू असेल त्या ब्रँडला? या महाराष्ट्रातील प्रत्येक गृहिणी ही माझी ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. वा वा, क्या बात आहे. आणि त्या गृहिणीची आणि त्या परिवाराला लागणाऱ्या फूडची जी काही गरज आहे ती सुहानाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळे मला कोणता एक चेहरा हा सुहानासाठी कधीही वापरायचा नाही आहे. ह्या राज्यातील प्रत्येक महिला ही माझी ब्रँड ॲम्बॅसिडर आहे. वा, खूपच चांगलं थिंकिंग आहे सर तुमचं. आपल्या आजोबांनी हा व्यवसाय केला, त्याच्यात तुमचे काका तुमचे वडीलसुद्धा पर्यायाने ते पारंपरिक व्यवसायात आले, तर तुम्हीसुद्धा आज कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये आहेत आय थिंक. तर तुम्हाला असं म्हणजे पहिल्यापासून वाटत होतं का की अरे मीच हा जो माझा बिझनेस आहे त्याच्यामध्ये येईल का? तुमच्या अशा काही वेगळ्या ॲम्बिशन्स होत्या? प्रत्येक परिवारातील डायनॅमिक्स हे बदलत असतात. आज आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण असे अनेक उदाहरणं पाहतो की काही गोष्टी या इनहेरिटन्सनी मिळतात असं नाही आहे, डेव्हलप करायला लागतात. नाही म्हणजे फक्त संस्थापकाचा मुलगा आहे म्हणून तुला ते कार्य करण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीचं एक जे 50 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी एक विचार करण्याची पद्धत होती ती व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदलत गेली. आणि सध्याचं बिझनेस मॉडेल पाहिलं तर रोल ऑफ ॲन ओनर, रोल ऑफ अ मॅनेजमेंट आणि रोल ऑफ अ गव्हर्निंग बॉडी या 3 वेगळ्या विषय झालेले आहेत. त्यामुळे इनहेरिटन्स ऑफ ओनरशिप हा खूप मोठा डिबेटचा विषय किंवा विचार करण्याचा विषय. आणि तेव्हा ऑलरेडी फॅमिलीमध्ये माझे काका वडील व्यवसायामध्ये होते, तर मी माझा विचार तेव्हा आजोबांना सांगितला होता की मला काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे आणि मी ते नवीन करीन, कारण माझं एक विजन होतं, माझं एक स्वप्न होतं, व्यवसायासाठी एक स्वप्न होतं आणि जो काही व्यवसाय करीन तो संपूर्ण जगात घेऊन जाईन अशा पद्धतीच्या स्वप्नातूनच व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवात नेहमी छोटी असते, पण तुम्ही तुमचं विजन छोटं ठेवण्यात अर्थ नसतो आणि तेव्हापासून विजन हे मोठंच होतं की आपल्याला संपूर्ण जगामध्ये काम करायचं. आणि तेव्हाच्या फॅमिलीच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये मला असं थोडं वाटायचं की ही संधी मला ह्या स्ट्रक्चरमध्ये मिळेल का, म्हणून आजोबांशी तेव्हा चर्चा केली होती, वडिलांशी चर्चा केली होती आणि त्यांना म्हटलं होतं की माझी इच्छा आहे की मी काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करीन. पण इन दॅट कोर्स ऑफ डिस्कशन तेव्हा झालेल्या सर्व चर्चांमध्ये फायनली एक अशी अरेंजमेंट तयार झाली जिथे
प्रवीण मसाल्याचा व्यवसाय पूर्णतः मला पाहण्याची संधी मिळाली. आणि 2015 साली आम्ही प्रवीण लोणच्याचाही जो व्यवसाय आहे, जो काका पाहत होते, तो सुद्धा आता आमच्याकडेच आलेला आहे. त्यामुळे सुहाना मसाले, अंबारी मसाले, प्रवीण लोणची हा संपूर्ण व्यवसाय आता मीच पाहतो. आता सर तुम्ही म्हटलात प्रवीण लोणचं तर तुमचं फेमस होतंच, तर ते आजोबा ज्यावेळेस हे सगळं बघायचे तर त्यामध्ये तुम्ही कधी आजोबांना एक हेल्प म्हणून जायचे का, की नाही बाबा आता त्यासाठी कैरी वगैरे काय असं मी परचेस करावी लागेल की, तर त्या संदर्भातला काय अनुभव आहे का तुमचा? हे मला व्यवसायाचे धडे हे आजोबांकडून मिळाले. माझ्यासाठी या आयुष्यातलं प्रेरणास्थानसुद्धा माझे आजोबा आहेत. आणि आजोबांना पाहून, आजोबांना ऑब्झर्व करून व्यवसाय कसा करावा हे आम्ही शिकत गेलो. म्हणजे त्यांच्याशी चर्चा व्हायची, त्यांच्याबरोबर मार्केटमध्ये जाणं व्हायचं. लोणच्यासाठी कैरी घेण्यासाठी मी आजोबांबरोबर सकाळी 3:30 वाजता मार्केट यार्डमध्ये जायचो. हो. हां, तेव्हाचे सर्व मार्केट यार्डमधील जे व्यापारी आहेत ते कैरी घेताना आम्ही 2 महिने एकत्र असायचो. कारण 90 दिवसांचा सीझन आहे. हो. आणि 90 दिवसांमध्ये तुम्हाला लोणचं तयार करायचं आहे आणि 365 दिवस विकायचं. त्यामुळे ते 90 दिवस अतिशय वेगाचे असायचे. सकाळी 3:30 वाजता दिवस सुरू व्हायचा. रोज 60 ते 70 हजार किलो कैरी विकत घ्यायची. तीच कैरी फॅक्टरीमध्ये जाणार, त्याचं लोणचं त्याच दिवशी तयार करायचं. ते लोणचं तयार झाल्यानंतर संध्याकाळी सगळ्या दिवसाचा हिशोब घ्यायचा. कैरी घेतली किती, वेस्टेज किती गेलं, किती काय भावाचा कैरी मिळाली, लोणच्याचा आजचा भाव ॲव्हरेज काय येतो आहे, दुसऱ्या दिवशी कैरी कोणत्या किमतीमध्ये घ्यायची आहे, त्याची क्वालिटी कशी असायला हवी, या सर्व गोष्टी आम्ही त्याच दिवशी सगळा अभ्यास करायचो. हो. त्यामध्ये लागणारा कच्चा माल किती गेला, त्याचं प्राईस काय झालेलं आहे, आपल्याकडे स्टोरेज किती आहे. आणि अशा पद्धती 2 वर्ष मी आजोबांबरोबर तेव्हा लोणच्याचा पूर्ण व्यवसाय जवळून पाहिला. आता ही गोष्ट आहे 1997-98 सालची. पण मग 99 साली व्यवसायामध्येच 2 विभागण्या झाल्या आणि लोणच्याचा व्यवसाय काकांकडे गेला आणि मसाल्यांचा व्यवसाय आमच्याकडे आला. पण जेव्हा 2016 पासून लोणच्याचा व्यवसाय आमच्याकडे आला तेव्हा केलेलं आजोबांबरोबरचं जे कार्य आहे, दादांबरोबरचं, ते आज आम्हाला कामाला यायला लागते. सर आपण ग्रॅज्युएशन आहे आय थिंक BMCC मधनं केलं का? पुण्यातलं एक टॉप मोस्ट कॉलेज होतं. आणि MBA आपण सिम्बॉसिसमधनं. तर तेव्हा शाबा मुजुमदार सर होता आणि MBA मला वाटतं त्यावेळेस नवीनच भारतामध्ये आलं होतं की MBA. नाही तर पूर्वीच्या काळी कसं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स 10 वर्ष झाले होते पोस्ट ग्रॅज्युएशन. तर त्यावेळेस तुम्ही MBA करताना मुजुमदार सरांचा किंवा तुम्हाला त्या कॉलेजमधला काय असा अनुभव आला? मुजुमदार सरांप्रती खूप आदर आहे. माझ्यासाठी ते एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. आणि MBA करताना आउट ऑफ द बॉक्स विचार करावा अशा पद्धतीनेच मी त्या मॅनेजमेंटचं एज्युकेशन घेत होतो. कारण MBA ही एक सर्वांसाठी संधी असते स्वतःच्या व्यक्तिमत्वाला एक आकार देण्याची. ॲकॅडमिक्स हा एक भाग आहे, म्हणजे तुम्ही काय शिकता MBAमध्ये हा एक भाग आहे. पण त्या शिक्षणाचं ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं करता त्याच्या एक्सपेरिमेंटेशनसाठी ते MBAचे 2 वर्ष खूप महत्त्वाचे असतात. आणि मी त्या 2 वर्षामध्ये वेगवेगळ्या डिरेक्शननी तिथे मिळालेलं एज्युकेशन आणि तिथे मिळालेली संधी, तिथे मिळालेले नेटवर्क्स हे मी तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात एक्सप्लोर केले. म्हणजे मी तयार केलेला तेव्हाचा प्रोजेक्ट हा मला कॉलेजतर्फे बेस्ट प्रोजेक्ट म्हणून रेकग्नाईज झाला. अरे वा. आणि ती संधी मला अशी मिळाली की तेव्हा
तेव्हाचे पुण्याचे कमिशनर होते रमानाथ झा सर, हो म्युन्सिपल कमिशनर. त्यांची कारकिर्दी खूप गाजली होती रमानाथ. सो झा सर आम्हाला तेव्हा मार्केटिंग शिकवायला यायचं आणि MBAमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपण इंटर्नशिप कुठे करायची किंवा प्रोजेक्ट्स कुठे करायचे याबद्दल चर्चा व्हायची. सर्वांची इच्छा असायची मी बँकेमध्ये करीन, मी कुठल्या तरी कॉर्पोरेट हाऊसमध्ये करीन. पण माझी नेहमी इच्छा असायची की असं काहीतरी नवीन शिकावं ह्या 2 वर्षामध्ये ज्याचा बेनिफिट मला पूर्ण आयुष्यभर होईल. आणि तेव्हा मी झा सरांना विचारलं की सर मला तुमच्याबरोबर PMCमध्ये प्रोजेक्ट करायला आवडेल, हो तर मला ही संधी मिळेल का. आणि झा सरांबरोबर 2 डिस्कशन झाल्यानंतर ते म्हटले की आवडेल मला. वा. आणि तू मला शॅडो कर म्हणजे मी झा सरांबरोबर त्यांच्या पाठीमागे सावलीसारखा असायचो 4 महिने. आणि त्या 4 महिन्यांमध्ये मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मॅनेजमेंटचा अनुभव मिळाला. बरोबर. कारण एक सिटी मॅनेज करणं हे एका व्यवसाय मॅनेज करण्यापेक्षा खूप मोठा विषय आहे, ज्यामध्ये वेगवेगळे पैलू त्यांना सॉल्व करावे लागतात. मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरचे असो, पॉलिटिक्सचे असो, समाजाचे असो, लॉ अँड ऑर्डरचे असो, इफेक्टिव्हनेसचे असो. आणि त्या प्रोजेक्टमुळे मला एक डेप्थ मिळाली विचार करण्याची, निर्णय क्षमता माझी वाढली. तेव्हा मला अजूनही आठवतं आहे की खडकवासल्यापासून पुण्यापर्यंतची जी अंडरग्राऊंड वॉटर पाईपलाईन आहे, तो प्रोजेक्टसाठीचं फंडिंग आपण ILFS कडून घेतलं होतं. आणि मी सरांबरोबर असायचो पूर्ण दिवस. सकाळी 8:30 वाजता सरांबरोबर दिवस सुरू व्हायचा, तो रात्री सरांचं काम संपेल तेव्हा संपायचं. आणि मी सरांबरोबर आपल्या म्युन्सिपल कमिशनर ऑफिसमध्ये चेअरच्या बाजूला बसायचो. त्यामुळे मी खासदार, आमदार, इंडस्ट्रियलिस्ट, पॉलिटिशियन्स ह्या सगळ्यांना तिथे येताना पाहिलं. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी आय थिंक पंतप्रधान होते. हो. आणि एक मोठा पंतप्रधानांचा इव्हेंट तेव्हा मॅनेज होणार होता पुण्यामध्ये. त्याची सर्व तयारी मी जवळून पाहिली. पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं बजेट प्रेझेंटेशन होतं जनरल बॉडीमध्ये. बरोबर. तेव्हा बजेट प्रेझेंटेशन कशा पद्धतीने होतं, तेव्हा गालिंदे म्हणून होते फायनान्स हेड PMCचे. त्यांच्याबरोबर बसून मी संपूर्ण पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं बजेट प्रेझेंटेशनवर काम केलं. त्यामुळे मला असं वाटतं MBA ही तुमच्या कुवतीप्रमाणे एक्सप्लोअर करण्याची प्रत्येकाला मिळालेली संधी आहे. त्यामुळे ती खूप लिमिटेड होरायझनमध्ये ठेवली तर त्याचा तुम्ही आयुष्यभर जास्त चांगला इम्पॅक्ट करू शकणार नाही. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि मला हा फ्रीडम मुजुमदार सरांमुळे मिळाला. आणि जेव्हा मी हा प्रोजेक्ट कंप्लीट केला, रादर यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिर जे आहे त्याचा जो पूर्ण प्रोजेक्ट होता, तो पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट मी तयार करून झा सरांना दिला होता, जो आज कोथरूडला यशवंतराव चव्हाण. त्यामुळे त्या 6-8 महिन्यांमध्ये मला शहराबद्दलची माहिती, डायनॅमिक्स हे सगळं करण्याची संधी मुजुमदार सरांमुळे मिळाली. आणि सरसुद्धा एक युवा वर्गासाठी रोल मॉडेल आहेत. कारण काहीही नसताना तुम्ही काय निर्माण करू शकता ह्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण सिम्बायसिस आहे. फक्त तुमच्यामध्ये ती पॅशन आहे, तुमच्यामध्ये ती कमिटमेंट आहे, ती डिसिप्लिन आहे. ह्या काही गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अवलंबल्या तर आपण आपल्या विचाराला पूर्णत्वास घेऊन जाऊ शकतो. एवढी शक्ती आहे आपल्याकडे. सर, आता तुम्ही फार छान सांगितलं की शिक्षणाबरोबर ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे असं वाटतं का तुम्हाला की जिद्द, चिकाटी, व्यवसायाशी प्रामाणिकपणा
म्हणजे आता MBAचं स्टुडंट MBAमध्ये त्यांनी थेरॉटिकल नॉलेज घेतलं, पण जेव्हा आपण प्रॅक्टिकल नॉलेज घेतो आणि त्याचा यूज कसा करतात, तर ह्या बाबतीमध्ये तुम्हाला असं तरुणांना काय सांगावंसं वाटतं की आता बऱ्याचशा फॅकल्टीजमधून बाहेर पडतात, परंतु काही जणांना लगेच थोडंसं डिप्रेसमध्ये जातात आणि लगेच स्विच ऑफ करतात की बाबा आता हे नको, मला जमत नाही, मी दुसरीकडे जावं. कारण आज तुम्ही जवळजवळ 60 वर्षाहून हा व्यवसाय तुम्ही ग्रो करत गेलेत, म्हणजे त्याच्यामध्ये पेशन्स ठेवून तुम्ही काम करत गेलेत. तर ह्याच्यामधनं तरुणांना आपण काय सांगू शकाल? काय ना, आता तरुणांचं सोडा, आत्ताच्या ज्येष्ठ लोकांचं सुद्धा सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. तुम्ही ब्लिंकिटवर ऑर्डर दिली तर 10 मिनिटात माल घरी पाहिजे. आता तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी थांबण्याची मानसिकता राहिलेली नाही आहे. आय थिंक आत्ताचं जे जग झालेलं आहे, टेक्नॉलॉजीमुळे असेल, सोशल मीडियामुळे असेल, किंवा वेगवेगळ्या ह्या तांत्रिक सुविधांमुळे असेल, माइंडसेट हा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा झाला आहे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट पोस्ट केली तर किती वेळात मला लाईक्स मिळाले, हो, अरे ह्यावेळी मला पोस्टला 100 लाईक्सच मिळाले, तरी लोकांचा विचार करण्यामध्ये वर खाली व्हायला लागला. कारण आत्ताचं जग हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचं झालं. बरोबर. ऑर्डर दिली, मला माल घरात लगेच हवा आहे. पोस्ट केला, मला त्याच्यावर रिॲक्शन रिप्लाय हवेत. सो ह्या सगळ्या माइंडसेटमध्ये पेशन्स हा खऱ्या अर्थानं डिफरन्शिएटर राहणार आहे. ज्याच्याकडे पेशन्स असेल आणि ज्याच्याकडे चिकाटी असेल त्याला यश नक्की आहे. कारण त्याला विचार करण्यासाठीची एक बॅलेन्स्ड व्ह्यू, एक स्थिरता निर्माण होते आणि ती स्थिरता त्याला योग्य निर्णय घेण्यासाठी पुढे घेऊन जाते. त्यामुळे इट इज डेफिनेटली. पण मी आत्ताच्या तरुण वर्गासाठी नाही, हे आमच्यासाठी अवलंबून आहे. कारण माझा पुढचा जो ग्राहक आहे ना, हा तरुण आहे. हो, त्यामुळे जर मी त्यांच्यासारखा विचार नाही केला तर मी त्यांना सर्व्हिस नाही करू शकणार. तर तुम्ही एक एज्युकेशन आणि आत्ताच्या पिढीचा जो काही प्रश्न विचारला, आधीचं जे एज्युकेशन होतं ना, ते माहिती पुरवण्यापुरतं मर्यादित होतं. कारण काही गोष्टींची इन्फॉर्मेशन ही शाळेमध्ये मिळायची, कॉलेजमध्ये मिळायची, प्रोफेसर्स द्यायचे. त्यामुळे आधीचं शिक्षण किंवा आधीचं एज्युकेशन हे इन्फॉर्मेशन पुरतं मर्यादित होतं. आता तुमच्याकडे लोड्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन इज नो मोर एज्युकेशन. एज्युकेशन हॅज गॉन बियॉन्ड इन्फॉर्मेशन. यस. आणि अप्लाइड इन्फॉर्मेशन इन युअर लाईफ विल बी एन एज्युकेशन. The environment around you will be an education. The interaction you will do with your peers will be an education. Understanding opinions of others will be an education. आणि asking right kind of questions to yourself is the education. त्यामुळे आपण आपल्या नवीन पिढीमध्ये प्रश्न विचारण्याची क्युरिओसिटी किती तयार करतोय आणि कशा प्रकारचे प्रश्न आपली पुढची पिढी विचारते. आय थिंक ही नवीन येणाऱ्या पिढीच्या एज्युकेशनचा बेस असेल. कारण आमच्या वेळी आम्ही जी शाळा शिकलो किंवा कॉलेज शिकलो हे ऐकण्यामध्ये शिकलो. तेव्हा आम्ही प्रश्न नाही विचारायचो. पण आत्ताची पिढी प्रश्न विचारते, क्वेश्चन करते. त्यामुळे जो विद्यार्थी चांगल्या प्रकारचा प्रश्न स्वतःला विचारतो तो चांगलं शिक्षण घेऊ शकतो. त्यामुळे सध्याची एज्युकेशनची परिस्थिती ही खूप बदललेली आहे. जग बदललेलं, जग जवळ आलेलं आहे. त्यामुळे व्यवसायसुद्धा बदलला आहे. सर, आज सुवाना तुम्ही महाराष्ट्र नाही तर आता तुम्ही परदेशात पण गेलो, परंतु एक महाराष्ट्र किंवा जनरल आपला जिओग्राफिकल बघितलं तर भारताच्या वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्राचा मसाला थोडा आपण कोल्हापुरी मसाला टाईप म्हणतो,
थोडंसं तुम्ही साऊथ साईडला गेला की सांबार मसाल्याची टेस्ट वेगळी येते. तर हे सगळं कसं काय, म्हणजे त्या स्टेटचं तर तुम्हाला म्हणजे ती टेस्ट ज्या लोकांना आवडती देणंच आहेत. प्लस तुम्ही जेव्हा परदेशात जाताय आणि तुमचं प्रोडक्ट करताय तर तिथली तर टेस्ट एकदमच माइल्डमध्ये येतात की तिथं मसाले खूप अवॉइड केले जातात. तर मग अशा पद्धतीमध्ये आपण बिझनेस एक्सपांड कसं काय केला? फूड इंडस्ट्री हीच हायपर लोकल इंडस्ट्री आहे. हायपर लोकल कस्टमायझेशन हा आमच्या व्यवसायाचा पाया आहे. भारतामध्ये 200 किलोमीटरवर चव बदलते. महाराष्ट्रामध्ये आमचे 6 वेगवेगळ्या प्रकारचे गरम मसाले आहेत. नाशिकचा वेगळा आहे, नागपूरचा वेगळा आहे, मराठवाड्याचा वेगळा आहे, पश्चिम महाराष्ट्राचा वेगळा आहे, पुणे आणि शहराचा वेगळा आहे. पुण्यामध्ये गोडा मसाला चालतो, जर नाशिकमध्ये गेला तर तिथे काळा मसाला चालतो, तर नागपूरमध्ये विदर्भात गेला तर तिथे गरम मसाला वेगळ्या प्रकारचा चालतो. खाली पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर तिकडे तांबडा पांढरा रस्सा किंवा त्या कांदा लसूण मसाल्याचे थोडे व्हेरिएशन असे तिथे चालतात. तर त्या एरियाला अनुसरून आपण प्रॉडक्ट तयार नाही केला तर लोक आपल्याकडे आपुलकीने पाहणार नाहीत. हा ह्या व्यवसायाचा बेस आहे. आणि म्हणून मसाल्याच्या व्यवसायामध्ये कोणतीही मल्टीनॅशनल कंपनी सक्सेसफुल होऊ शकली नाही आहे. कारण कोणत्याही मल्टीनॅशनलचा माइंडसेट हा मास प्रोडक्शन मास डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीचा असतो. मग तुम्ही कॉफी घ्या, नेस्ले हॅज बीन सक्सेसफुल कारण त्यांचा माइंडसेट आहे मास प्रोडक्शन मास डिस्ट्रीब्युशन. अमेरिकेमध्ये मॅनेजमेंट अशाच पद्धतीने शिकवलं जातं जिथे यू फोकस ऑन स्टँडर्डायझेशन. माय बिझनेस इज बेस्ड ऑन नॉन स्टँडर्डायझेशन. ॲब्सोल्युटली अनऑर्गनाइज्ड raw materials and fragmented customized marketplace. त्यामुळे मला असे 2 घटक एकत्र आणायचे असतात, त्याच्यासाठी मला कार्य करायचं असतं. त्यामुळे स्टँडर्डायझेशन हा विषय आमच्या व्यवसायामध्ये अदर दॅन क्वालिटी पॅरामीटर्स कुठे येत नाही प्रॉडक्टमध्ये. मग तुम्ही हिंदुस्तान लिव्हर घ्या, दे ट्राईड एंटरिंग इन टू मसाला बिझनेस बट दे नेवर सक्सिडेड. नेस्ले ट्राईड गेटिंग इन टू पिकल बिझनेस, दे नेवर सक्सिडेड. पण ह्या आत्ताच्या मर्जर्स अँड ॲक्विजिशन्सच्या बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये आता ज्यांच्याकडे बाहेर पैसे आहेत ते भारतातला एखादा सक्सेसफुल मसाल्याचा ब्रँड विकत घेऊन त्याला कंट्रोल करून त्याच्या माध्यमातून आपली मुळं ह्या भारतामध्ये रुतवण्याचं काम करत आहेत. मग उदाहरणार्थ नॉर्वेची एक ऑर्कला म्हणून मोठी कंपनी आहे, त्यांनी MTR विकत घेतला, ईस्टर्न मसाले विकत घेतले. सो द बिझनेस हॅज चेंज्ड आणि कस्टमायझेशन विल रिमेन मोर अँड मोर फोकस्ड. आपली सर आज एवढा मोठा बिझनेस एक्सपांड करताय तर आपलं ही जी डिस्ट्रीब्युटरची चेन कशी आहे, म्हणजे आपल्या रिटेल आउटलेटमध्ये पण खूप जातो, डिस्ट्रीब्युटर पण कार्यरत आहात, कारण ह्याच्यामध्ये नेटवर्किंग जबरदस्त लागतं. तर ही तुम्ही जी साखळी आहे ही कशा पद्धतीने तुम्ही डिस्ट्रीब्यूट केली? कोणत्याही ब्रँड ओनरचं व्हिजन किंवा कोणत्याही ब्रँड ओनरची इच्छा काय असते किंवा आमची इच्छा काय, बाकीच्यांचं मी काय सांगू शकत नाही, पण सुहानाची इच्छा काय आहे की सुहाना प्रत्येक किचनमध्ये जावा, प्रत्येक घरात जावा. आम्हाला दुकानात जाऊन थांबायचं नाही आहे. दुकान हे एक माध्यम आहे. त्यामुळे किचनपर्यंत जाण्यासाठीचे जे माध्यमं आहेत ती आम्ही सर्व एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. एक आहे जनरल ट्रेड, म्हणजे आत्ताचा व्यवसायाचा विचार केला तर जनरल ट्रेड, मॉडर्न ट्रेड, ई-कॉम, क्विक कॉम, होरेका, रेस्टॉरंट्स अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. भारतामध्ये जनरल ट्रेड म्हणजे हे जे आपले किराणा व्यावसायिक आहेत त्याची संख्या खूप मोठी आहे. जवळजवळ 70 लाख रिटेल आउटलेट्स आहेत भारतामध्ये, जे 20 ते 22 करोड घरांना सप्लाय करतात. म्हणजे भारतामध्ये आज 22 कोटी ते 25 कोटीपर्यंत घरं असतील, ज्यामध्ये आपले 130 करोड लोक राहतात. आणि
त्यांना सप्लाय करण्यासाठी एक साखळी तयार झालेली एक यंत्रणा आहे जी 70 लाख दुकानांची आहे. त्यांच्यामार्फत हा प्रॉडक्ट त्यांच्या घरापर्यंत पोहोचतो. त्याप्रमाणे दुसरा आहे तो म्हणजे मॉडर्न ट्रेड, ज्यामध्ये डीमार्ट आहे, रिलायन्स आहे किंवा त्याच्यासारखे जे नवीन प्लेयर्स तयार झालेले आहेत. आता आज रिलायन्सचे 4400 शॉप्स आहेत. हो. डीमार्टचे मोर दॅन 400-500 स्टोअर्स आहेत. त्यांच्या आणि त्यांच्यासारखे अनेक आहेत. टाटा आहे, स्टार बाजार आहे. सो त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रॉडक्ट जातो. तिसरं माध्यम आता जे डेव्हलप झालं आहे खूप मोठ्या प्रमाणात ते ई कॉमर्सचं आहे. ई कॉमर्समध्ये सुद्धा क्विक कॉमर्स हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. गेल्या 2 वर्षामध्ये ब्लिंकिट असेल, झेप्टो असेल, स्विगी असेल, जे 10 मिनिटांमध्ये लोकांना डिलेवरी देत आहेत, तो व्यवसाय त्यांनी सर्व डिस्रप्ट केलं. त्यांनी हा व्यवसाय डिस्रप्ट केला. आज तुम्हाला यू विल बी शॉक टू हिअर, लास्ट मंथचा ॲनालिसिस असा सांगतो, दिल्लीमध्ये 25% शॉपिंग हे आत्ता क्विक कॉमर्स आणि ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्ममधून होतं. 25% ऑफ दिल्लीज कन्झम्पशन. त्यामुळे हा नवीन चॅनल तयार झाला. त्याचप्रमाणे हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात मसाल्यांचे इन्ग्रेडियंट्स लागतात. घरामध्ये आज कुकिंग करण्याचं प्रमाण कमी झालं आहे, कारण सध्याच्या सोशल स्ट्रक्चरचा विचार केला तर हजबंड वाईफ दोघं काम करतात. न्यूक्लिअर फॅमिलीज झालेल्या आहेत. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मायग्रेशन होतं आहे. बाहेरची लोकं आपल्याकडे येऊन राहत आहेत. त्याच्यामुळे आपली सिटी वाढत चाललेली आहे. आणि हा सगळा विचार केला तर घरामध्ये कुकिंग करण्यासाठी वेळसुद्धा कमी आहे आणि तेवढी एनर्जी आणि इच्छाही राहिलेली नाही आहे आणि आता ती एक्सपर्टी पण नाही आहे. त्यामुळे जेवण तयार करणं किंवा फूड कन्झ्युम करणं ह्याचा पॅटर्न पूर्णपणे बदललेला आहे. आणि हा आमच्या व्यवसायासाठीचा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे की हा बदल आज असा आहे तर अजून 2 वर्षांनी काय होईल त्याची तयारी आजपासून आम्ही सुरू केली. खूप विजन भारी आहे. कारण आता पहिलं कसं होतं, जॉईंट फॅमिली असायचं त्यामुळे घरात व्हायचं. आता ते फॅमिली पण एकदम कमी झाल्या, त्यामुळं बाहेरचं खूप वाढलं आहे. म्हणजे एक्सपर्ट खरंच हे तुम्हाला फ्युचरमध्ये खूप मोठं आव्हानच असणार आहे. आम्ही मजेत सांगतो तुम्हाला, मजेत नाही पण ही सत्य म्हणजे ही खरी सिच्युएशन आहे आत्ता भारतातल्या घरांची. भारतातलं डायनिंग टेबल हे फूड कोर्टसारखं झालेलं आहे. सगळे जरी एकत्र जेवत असले तरी सगळे एकच अन्न खात नाही. कोण हेल्दी फूड खात आहे, कोणी खिचडी खात आहे, कोणी इंडियन खात आहे. सो वी आर डीलिंग विथ फूड कोर्ट ऑफ एव्हरी हाऊस अँड ट्राईंग टू प्रोव्हाइड सोल्युशन्स टू ऑल ऑफ देम. त्यामुळे आमच्या इथे प्रॉडक्ट वाढत चालले, त्यामुळे आमच्याकडे व्हरायटी वाढत चालली आहे. त्यामुळे आमच्याकडून आम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट ऑफरिंग्स देतो आहे. कोणी हेल्थ फूड मागतं आहे, कोणी इंडियन मागतं आहे, कोणी इंटरनॅशनल क्विझिन्स पाहिजे, कोणाला सॅलेड्स खायचे, कोणाला सूप खायचं आहे. आम्ही हा सगळा विचार केला तर इट इज डायनॅमिक. सर आता तुम्ही प्रोडक्टचं बोलला, म्हणजे मसाले तर तुमचं आहेच आहे किंवा आता पिकल्स आहेच, लोणची वगैरे, पण तुम्ही आता नवीन प्रोडक्टमध्ये पण काय अपग्रेडेशन केले की ज्याच्यामध्ये नवीन काहीतरी तुम्ही काढले, रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट वगैरे अशा प्रकारचं आपण काय प्रोडक्ट आणलेत का मार्केट्समध्ये? खूप आणलेले आहेत. सुहाना कप्पा रेंज म्हणून आमची जी आहे, ज्यामध्ये जस्ट ॲड हॉट वॉटर अँड कन्झ्युम फूड, तो प्रॉडक्ट आहे. इन्स्टंट मिक्सेस आहेत. आता आम्ही हेल्थ कॅटेगरीवर खूप मोठ्या प्रमाणात काम करतो आहे. सो हेल्थ रेंज आम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे. त्यामध्ये सुपर फूड लाईक मोरिंगा आहे. कोविडच्या काळामध्ये आम्ही हळदीचं दूध हा प्रॉडक्ट लॉन्च केला, ज्याचा इम्पॅक्ट हा इन्फ्लेमेशन किंवा इम्युनिटी बुस्टिंगसाठी होतो. त्याचा लोकांनी खूप चांगला ॲक्सेप्टन्स दिला. किंवा इंडियामध्ये फेस्टिवल्स आहेत खूप, इंडियामध्ये सेलिब्रेशन्स खूप होतात, त्याच्या अनुसरून आम्ही काही प्रॉडक्ट्स डेव्हलप केले. दिवाळीसाठी वेगळे प्रॉडक्ट्स आहेत, राखी पौर्णिमेसाठी वेगळे आहेत. भारतामध्ये सीझन्स आहेत, तर आपल्याकडे
फूडचं कन्झम्पशन हे सीझन स्पेसिफिक होतं. उन्हाळ्यामध्ये वेगळे प्रॉडक्ट्स लागतात, हिवाळ्यामध्ये वेगळे लागतात, पावसाळ्यामध्ये वेगळे लागतात. त्याप्रमाणे आम्ही प्रॉडक्ट्स डेव्हलप केलेले आहेत. सो जशी गरज आहे किंवा जशी गरज निर्माण होणार आहे त्याचा अभ्यास करून आम्ही प्रॉडक्ट्स डेव्हलप करत असतो. म्हणजे ही जी प्रोसेसची ती डे टू डे तुम्हाला त्याच्यामध्ये अपग्रेडेशन येणंच आहे. म्हणजे असा एखाद्या सर्कमस्टन्सला बिझनेस नेला आणि आता तिथं स्टॅबिलिटी आपल्याला मिळते असं होत नाही. रोज तुम्हाला काहीतरी नवीन अपडेशन करावंच लागतं. पर्सनल माझं मत असं आहे, आयुष्यामध्ये ग्रोथ इज ओनली स्टॅबिलिटी. जेव्हा तुम्ही तुमचा माइंडसेट हा ग्रोथ माइंडसेटमधून कमी कराल तेव्हा तुमची स्टॅबिलिटी जाईल. ग्रोथ आहे तरच ती स्टॅबिलिटी आहे. त्यामुळे सर मगाशी उल्लेख केला की आपण आता मार्केटचा ट्रेंड थोडा बदलला आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की आफ्टर कोविड या सगळ्या मार्केटवरती परिणाम झालेला आहे किंवा कोविड नंतरची अगोदरची मार्केट स्ट्रॅटर्जी ही होती, कोविड नंतर ती बदलली? नाही, कोविड हा बदलाचा कारण नाही आहे, तंत्रज्ञान हे बदलाचं कारण आहे. कोविड हे एक डिझास्टर होतं. कोविडने बऱ्याच लोकांना स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, पण व्यवसाय बदलाचं कारण हे तंत्रज्ञान आहे. तुमच्याकडे डिजिटल पेमेंट्स आले, तुमच्याकडे घरात बसून स्वतःची एंटरटेनमेंट करण्यासाठीची सुविधा मिळाली. OTT प्लॅटफॉर्म्स आले, नेटफ्लिक्स आलं. तुम्हाला थिएटरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हाला हव्या त्या गोष्टी जेव्हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळायला लागल्या तेव्हा हे मार्केट बदललं आणि त्याच्यामुळे हे मार्केट कस्टमाइज झालं. तुम्ही मला खाण्याचं विचारलं की खाणं किती कस्टमाइज झालं. तुम्हाला नवीन नवीन सारखे प्रॉडक्ट डेव्हलप करावे लागतात. आज तुम्ही विचार करा, भारतामध्ये प्रत्येक माणसाकडे एक मोबाईल आहे आणि प्रत्येक स्क्रीन ही एक कस्टमायझेशनचं माध्यम आहे. प्रत्येक स्क्रीन म्हणजे आज तुम्ही घरामध्ये 6 जण असाल आणि 6 जणांकडे जर स्मार्टफोन मोबाईल असेल तर ते 6 जण नेटफ्लिक्सवर 6 वेगवेगळ्या गोष्टी बघत असतील. कोणी न्यूज बघेल, कोणी मूवी बघेल, कोणी अजून काय बघेल, कोणी डिस्कवरी चॅनल बघेल. सो आधी एक TV होता, सगळे सकाळी रविवार लागला की रामायण बघायला बसायचे, मग महाभारत बघायचे. आम्ही लहानपणी बघितलं आहे. छायागीत बघायचे. शुक्रवार असेल तर रात्री हिंदी पिक्चर बघायचे. पण आत्ता एव्हरीथिंग इज कस्टमाइज्ड आणि तंत्रज्ञानामुळे व्यवसाय बदलला आहे, कोविडमुळे बदलला नाही. आणि त्या तंत्रज्ञानामुळे एक्सपोजर वाढला आहे, चॉईस वाढला आहे, ग्राहक डिमांडिंग झाला आहे, वोकल झाला आहे, एक्सप्रेसिव्ह झाला आहे. आणि ह्यामुळे प्रत्येकावर तो बदल करून घेण्याचं प्रेशर आहे. आणि ह्या 2च गोष्टी होणार, एक तर तुम्ही बदलणार आणि टिकणार, नाहीतर नाही बदलला तर तुम्ही त्या प्रवाहातून बाहेर पडणार. म्हणून तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला, स्टॅबिलिटी ही फक्त बदल केला तरच आहे, नाहीतर तुम्ही या प्रवाहातून बाहेर पडता. सर तुमची म्हणजे व्यवसाय सोडून पण तुमच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत, पण एक्सपोर्ट्समध्ये सुद्धा तुम्ही एक चांगलं प्रावीण्य मिळवलं होतं. म्हणजे आय थिंक टेनिस खूप चांगलं खेळायचे, पण त्याच्यात तुम्हाला असं वाटलं नाही का की करिअर करून आपण इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाऊ शकतो, कारण तुमच्यात ती ॲबिलिटी होती? खूप बरं वाटलं असं तुम्ही सांगितलं की पण काय, स्पोर्ट्स हे खूप कॉम्पिटिटिव्ह आहे आणि आमच्या घरामध्ये स्पोर्ट्सचं कल्चर नाही आहे. आमच्या घरामध्ये व्यवसायाचं कल्चर आहे. आमच्या घरामध्ये माइंडसेट हा बिझनेसचा आहे. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, मी टेनिस चांगला खेळायचो. मी स्टेट नंबर 1 नंबर 2 होतो, अंडर 14 चॅम्पियन होतो, अंडर 16 चॅम्पियन होतो, अंडर 18पर्यंत खेळलो. मला शोल्डर इंजुरीमुळे मला टेनिस सोडावं लागलं. हो. पण माइंडसेट आमचा कसा होता बघा, जेव्हा मी
टेनिस खेळायचो आणि जेव्हा मी टेनिस कोर्टावर होतो तेव्हा माझ्या डोक्यात हेच चालायचं की अरे टेनिस बॉलची फॅक्टरी काढली तर किती चांगली चालेल. म्हणजे ती मॅच जिंकू हे खरं आहे, पण डोक्यात विचार हा व्यवसाय होता. कारण आमचं अपब्रिंग जेनेटिकच व्यापार होता तुमच्याकडे. आम्ही तशाच वातावरणामध्ये मोठे झालो, त्यामुळे आय थिंक मी व्यवसायासाठीच तयार झालेलो आहे. स्पोर्ट्स हे पॅशन होतं, पण स्पोर्ट्सने मला घडवलं. कारण जेव्हा तुम्ही एखादा खेळ कॉम्पिटिटिव्ह खेळता तेव्हा तो तुमच्या व्यक्तिमत्वाला एक आकार देतो, तुम्हाला घडवतो म्हणजे काय की स्पोर्ट्समध्ये तुम्ही स्वतःची हार पचवू शकता आणि हारल्यानंतर सुद्धा पुढची मॅच जिंकण्यासाठीची तयारी करता. आणि आय थिंक स्पोर्ट्स तुम्हाला तशा पद्धतीत घडवतो. तुम्ही जेव्हा स्वतःची हार पचवू शकता आणि हारल्यानंतर तुम्ही स्वतःला इंट्रोस्पेक्ट करता की अरे आपण का हारलो, काय चुका झाल्या, आणि हारल्यानंतर न खचता पुढच्या उमेदीने परत जिद्दीने तुम्ही दुसरी मॅच जिंकण्यासाठीची प्रॅक्टिस करता, स्वतःची तयारी करता, मानसिक तयारी करता, शारीरिक तयारी करता, प्रॅक्टिस करता. आय थिंक स्पोर्ट्स तुम्हाला ॲज अन इंडिव्हिज्युअल घडवतं. आणि तुम्ही त्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा तयार होता तेव्हा तुमचा फोकस, तुमची मेंटल स्ट्रेंथ, तुमची फिजिकल स्ट्रेंथ, तुमचं प्लॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून होतात. त्यामुळे स्पोर्ट्स माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला पर्सनली स्पोर्ट्समध्ये करिअर करता आलं नाही म्हणून 15 वर्षापूर्वी आम्ही लक्ष्य म्हणून एक स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन सुरू केली, लक्ष्य इन्स्टिट्यूट. आत्तापर्यंत आम्ही त्याच्या माध्यमातून 400हून अधिक स्पोर्ट्समनना मदत केलेली आहे, ज्यांनी भारतासाठी ग्लोरी आणलेली आहे. 2020 साली राष्ट्रपती खेल प्रोत्साहन पुरस्कार मला देण्यात आला होता स्पोर्ट्स NGOच्या माध्यमातून, जे कार्य आम्ही केलं त्यासाठी. आणि मग त्यामध्ये राही सरनोबत असो, ज्वाला गुट्टा असो, अश्विनी पोनप्पा असो किंवा विदित गुजराती असो आत्ताचा, तो अजूनही आमच्याबरोबर आहे, लक्ष्यचा प्लेयर आहे. किंवा टेबल टेनिसमध्ये शरद कमल असो, अशा अनेक प्लेयर्सला लक्ष्यकडून आजपर्यंत मदत झालेली आहे. आणि दरवर्षी आम्ही ॲव्हरेज 4-4.5 कोटीपर्यंतची मदत स्पोर्ट्समनला करतो आहे. तर जर आपण 15 वर्षाचा विचार केला तर आत्तापर्यंत आमच्या माध्यमातून 70 ते 80 कोटी रुपयाची मदत ही स्पोर्ट्समन आणि स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरला गेल्या 15 वर्षामध्ये आमच्याकडून झालेली आहे. त्यामुळे एक समाधान आहे की आपण ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. सर, आता तुम्ही स्पोर्ट्सला जशी मदत करता तसं तुमचं एक सामाजिक पण काम आहे. म्हणजे एक आत्ता मध्यंतरी तुम्ही खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी होतात आणि स्वतः आपल्या देशाचे जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण त्याचं एक ब्रँडिंग तयार केलं होतं. तर तो अनुभव कसा होता? आपल्या देशाची जी स्ट्रेंथ आहे ती आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये आहे असं मी मानतो. ग्रामीण भागामध्ये आपण जेवढं जास्त कॉन्ट्रीब्यूट करू, जेवढं त्यांना अपलिफ्ट करू, त्याचा इम्पॅक्ट हा आपल्या देशाच्या इकॉनॉमीच्या टर्नअराऊंडमध्ये होणार आहे असा एक विचार होता. माझा व्यवसायातून हा अनुभव मला आला होता, कारण माझा जो ग्राहक आहे हा ग्रामीण भागामध्ये जास्त आहे. शहरामध्ये आहे, पुण्यात आहे, पिंपरी चिंचवडमध्ये आहे, मुंबई ठाण्यामध्ये आहे किंवा औरंगाबाद नागपूरसारख्या शहरांमध्ये आहे. पण महाराष्ट्रातल्या खेडोपाडी माझे प्रॉडक्ट्स जातात, तिथे तो ग्राहक आहे. आणि आपल्याला आपला ग्राहक टिकवायचा असेल तर तेथील इकॉनॉमी ही चांगली झाली पाहिजे, विकसित झाली पाहिजे, प्रोग्रेसिव्ह असली पाहिजे, हा एक विचार होता. तेव्हा संधी मिळाली कार्य करण्याची महाराष्ट्रासाठी. देवेंद्रजी फडणवीस सारख्या नेतृत्वाबरोबर
3 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. तेव्हाचे इंडस्ट्रीज मिनिस्टर होते सुभाष देसाई शिवसेनेचे. पण देवेंद्रजींच्या विचाराच्या परिपक्वतेमुळे आणि त्यांच्या विचाराच्या दिशेमुळे अतिशय पाथ ब्रेकिंग काम महाखादीच्या माध्यमातून तेव्हा 3 वर्ष मला करता आलं. आणि उद्योजक घडवला पाहिजे रादर दॅन उद्योजकाला फक्त उद्योग मिळावा ह्यासाठी प्रयत्न करणं, अशा त्या 2 विचार प्रवाहामध्ये आपण उद्योजक कसा घडवता येईल ग्रामीण भागातला ह्यासाठी तेव्हा काम करण्याची संधी मिळाली. मग त्यामध्ये 12 बलुतेदार असो, जी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे समाज आहे. कुंभार वर्ग आहे, चांभार वर्ग आहे, नाभिक वर्ग आहे, हो, त्यानंतर सोनार आहेत. आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या एरियाजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि माझ्यासाठी तो एक लर्निंग एक्सपिरियन्स होता. आणि व्यवसायाचा माझा जो अनुभव आहे तो मला तिथे देता आला, त्याबद्दल अतिशय समाधान आहे. सर, आता म्हणजे तुम्ही खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पण झालात आणि आता तुम्ही महाराष्ट्राचे हे जे काही मसाले उत्पादनांची संघटना आहे तर त्याचं पण तुम्ही अध्यक्षपद भूषवताय. आता ज्यावेळेस आपल्याला सिमिलर व्यावसायिकाचे अडचणी सोडवायचा प्रयत्न करतोय तर हे असं नाही की कॉम्पिटिटरलाच आपण काही मदत करतोय. म्हणजे कॉम्पिटिशन आणि कोऑपरेशन, म्हणजे एकीकडे कॉम्पिटिशन आहे पण त्यालाच आपण कोऑपरेशन करतोय, तर ह्याच्याकडे कसं पाहता तुम्ही? सध्याचं मार्केट आहे ना हे कॉम्पिटिशन, कोऑपरेशन आणि डिस्रप्शन अशा 3ही गोष्टींचं. आणि कधीकधी कोऑपरेशनमधून पार्टनरशिपसुद्धा होते आणि पार्टनरशिपमधून ॲक्विजिशनसुद्धा होतं. त्यामुळे कुठलीही संधी नाकारता येत नाही. एक दुसरं, कॉम्पिटिशनचं एक लेवल प्लेइंग फील्ड असावं अशी सुद्धा एक समज आहे. आणि विचारांच्या देवाणघेवाण्यातून व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सर्वांचा बदलतो. आणि व्यवसायामध्ये बऱ्याच बेसिक अडचणीसुद्धा असतात. उदाहरणार्थ डुप्लिकेशन्स असतात, उदाहरणार्थ अडल्ट्रेशन्स असतात, उदाहरणार्थ टॅक्सेशनचे इश्यूज असतात. कारण बऱ्याचदा माहितीच्या कमतरतेमुळे काही निर्णय एखाद्याचे चुकतात आणि त्यांनी केलेल्या चुकीचा इम्पॅक्ट हा दुसऱ्या कोणावर होऊ शकतो. आत्ता उदाहरणार्थ GST आहे. GSTमध्ये मसाल्याचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीचं आहे, तर हे माझ्याकडे अभ्यास करण्याची क्षमता आहे, CA आहेत, नेटवर्क आहे, तर आम्हाला माहिती आहे की मसाला हा ह्या कॅटेगरीमध्ये येतो. पण एखादा नवीन व्यावसायिक आहे, जर त्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती नसेल किंवा त्याला योग्य असं मार्गदर्शन मिळालं नाही किंवा ॲडवाईस मिळाली नाही किंवा असा सल्ला त्याला कोणी दिला नाही आणि जर त्यांनी चुकून तो मसाला 5% ऐवजी 12% टाकला किंवा 18% टाकला, तर उद्या GST आमच्याकडे येणार, सांगणार ह्यांनी 18% भरला आहे, तुम्ही 5% भरताय, बॅलेन्स भरा, उदाहरणार्थ. तर ह्या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही आमच्या सर्वांची, म्हणजे आमचे जे काही व्यवसाय बंधू आहेत त्या सर्वांना एक असा प्लॅटफॉर्म देतो आहे की आमच्या ज्या काही कॉमन अडचणी आहेत त्या आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. त्यामध्ये मग जास्त करून टॅक्स आहे, व्यवसाय करण्याच्या मागील एक भूमिका आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस कशा असायला हव्यात तो विषय आहे. अजून एका विषयावर आम्ही चर्चा केली, म्हणजे की एक दुसऱ्यांकडे काम करणारी जी लोकं आहेत ती अननेसेसरीली आपण एक दुसऱ्यांच्या कंपनीमध्ये नाही घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे वातावरण दूषित होतं. बरोबर. सो असे जे काही छोटे छोटे विषय असतात सर्वांचे, आणि शेवटी खेळीमेळीने राहतो तर आनंद आहे. शेवटी आयुष्य सेलिब्रेट करायचं.
त्यामुळे एन्जॉय केला पाहिजे. इट इज. सर, आपण आज ह्या कट्ट्यावरती आलात. हे कट्ट्याचं आयोजन हे तुळशीबागेने केले ना. तुळशीबाग गणेशोत्सव आपल्याला माहिती आहे आणि ओव्हरऑल हा पुण्याचा गणेशोत्सव जो आहे, तर ह्या गणेशोत्सवामध्ये आपण सुद्धा सहभागी होता. सुहानाची बऱ्याच वर्ष आपण प्रोडक्टची ॲडव्हर्टाईजमेंट पण बऱ्याच मंडळांना आपण देत होता. तर ह्या पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल आपण काय सांगाल? पुण्याचा गणेशोत्सव हा खऱ्या अर्थानं एक जागतिक उत्सव आहे. हा पुण्यापुरता मर्यादित नाही आहे. आणि दोन गोष्टी, गणपती बाप्पासुद्धा हा संपूर्ण जगाचं दैवत आहे. बाप्पांबद्दल लोकांची भक्ती, त्यांची आराधना, त्यांची श्रद्धा ही अतिशय वेगळी आहे, भावनिक आहे. आणि त्यांना त्यांचे अनुभव आहेत की बाप्पाची श्रद्धा केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झाले. आणि आपला उत्सव तर हा जागतिक पद्धतीचा आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. अनेक सामाजिक उपक्रम, धार्मिक उपक्रम किंवा एक उत्सव, सेलिब्रेशन, आनंद अशा पद्धतीचं ते माहोल असतं. त्यामुळे एक मोठा इम्पॅक्ट आपल्या गणपती बाप्पाच्या ह्या उत्सवातून लोकांपर्यंत जातो. आणि आपण पाहतोय की यूथसुद्धा ह्याला खूप मोठ्या प्रमाणात आता एकत्र येतो आणि त्यांचेसुद्धा काही विचार आहेत. मग कोणी असे म्हणतात की नाही, आपण हे जास्त पारंपरिक पद्धतीने करू, ह्यातून आपण जास्त सामाजिक पद्धतीने करू, आपण ह्यामध्ये थोडी नाच गाणी कमी करू. म्हणजे प्रत्येकांचे असे विचार प्रवाह आहेत, त्याच्यावर मंथन होतं, त्याच्यातून चर्चा होते. आय थिंक ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो, त्यांना त्यांचे विचार एक्सप्रेस करण्याची संधी मिळते. आणि हा उत्सव समाजाला दिशा देतो आहे. त्यामुळे ह्या उत्सवामध्ये जे कोणी मंडळं सहभागी होतात त्यांच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आहे या समाजाची. आणि जर त्यांनी हा विचार करून या उत्सवाचं जे काही दिशा आहे ती ठरवली तर आय एम शुअर की भारतामध्ये पुणं आपला स्वतःचा ठसा अतिशय वेगळ्या सांस्कृतिक पद्धतीने सुद्धा ठेवू शकेल. सर, आपल्या तुळशीबाग गणपतीला आपण प्राणप्रतिष्ठापनाला आला होतात भाभींबरोबर. आणि तुळशीबागचं तुम्ही सांगितलं की एक नातं तर वेगळं आहेच आहेत आणि दरवर्षी आपण दर्शनाला आरतीला येतात. तर आपल्या ह्या तुळशीबाग बाप्पाविषयी काय वाटतं आपल्याला? तिथे आल्यावर असं वाटतं घरी आलो आहे. वा. बाप्पाकडे आल्यावर तुळशीबागेत असं वाटतं की. आणि मग जेव्हा माणूस घरी येतो तेव्हा तो जसा असतो तसं वाटतं. त्यामुळे तिथे श्रद्धा आहे, भक्ती आहे, समर्पण आहे, शांतता आहे. आणि घरी आल्यानंतर जसं प्रेम मिळतं सगळ्यांचं, तसं तुमच्याकडून तेवढं प्रेम मिळतं. त्यामुळे खूप आनंद होतो तुळशीबागेमध्ये नेहमी येण्यासाठी. आणि तुमच्या इथे कलाकृती अतिशय वेगळी असते. एक अतिशय पारंपरिक पद्धतीने आपण तिथे सेलिब्रेशन करतो. सो खूप छान असा आनंद असतो. आणि आजपर्यंत येत गेलो आहे आणि ह्याच्या पुढेही तुम्ही बोलवत राहाल अशी आशा करतो आम्ही बाप्पाच्या. 100%. सर, खूप छान तुमच्याशी संवाद झाला. म्हणजे अत्यंत तुम्ही स्पष्टपणे मन मोकळेपणाने केला. खरं तर तुमच्या शब्दात सांगायचं झालं ना तर मजा आ गया. थँक्यू सर, थँक्यू. आणि आजच्या या कट्ट्यावरती काही मान्यवर पण उपस्थित असतात. आमचे कॉमन मित्र उमेशबाई शाह, आपले डागा ब्रदर्सचे आमचे किशोरबाई इथं आलेले आहेत. तर मी तर तुमच्याशी संवाद साधलाच आहे. परंतु मला असं वाटतं की ह्या मान्यवरांना पण आपल्याशी काही हितगुज करायचं असेल तर त्यांना मी विनंती करतो की विशालजी इथं आहेत, आपल्याला जर काही त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर आपण त्यांना विचारावेत. विशाल भाऊ, आपण प्रवीण मसाल्याची 3री पिढी आहे, पण प्रवीण मसाल्याची 2री पिढीमध्ये मी काम केलं आहे.
मंडईमध्ये आमची फर्म आहे गोकुळदास जेठालाल शाह म्हणून. आम्ही शाळेत असताना वडिलांना मदत करायला जायचो. त्यावेळी तुमची मंडई आणि या भागाची डिस्ट्रीब्युटरशिप आमच्याकडे होती. आणि जेव्हा टेम्पोवाला नाही यायचा, मी स्वतः टेम्पो घेऊन लोकांना डिलेवरी द्यायचो. त्यावेळी तुमचा माल बॉम्बेपर्यंत बी नव्हता पोचायचा. बॉम्बेवरून डेक्कन क्वीन म्हणून लोक आम्हाला यायचे. त्यावेळी जर फोन नव्हते, मोबाईल नव्हते, तिथून कॉल करायचे, रात्री आमचा एवढा माल रेडी ठेवा. आणि ते लोक बॉम्बेला जाऊन घरोघरी विकायचे. ही पोझिशन होती. आमच्या वडिलांनी तुमची जेव्हा डिस्ट्रीब्युटरशिप घेतली तेव्हा त्याच्या अगोदर आपले आजोबा आणि आजी, म्हणजे आजोबाचं नाव मला लक्षात येते पण मी आता विचारलं बी होतं परत, तर त्यांचं नाव हुकुम शेठ आणि कमलाताई. ते आमच्या दुकानातून सामान बी न्यायचे. आणि त्यांनी जेव्हा पहिलीदा आम्हाला सांगितलं आमचा प्रवीण मसाल्याचा आहे, म्हणजे ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो 78-81ची, तर आम्हाला एक म्हणलं तुमचा एक शोकेश द्या आम्हाला. आम्ही त्यांना एक शोकेश पण दिला होता डिस्प्लेसाठी. आमची 2 गाड्याची दुकान होती. वर्ष झाल्यानंतर त्यांनी येऊन आम्हाला एक इन्सेंटिव्ह दिलं. तर आम्हाला इतका आनंद झाला समोरून येऊन का तुम्ही आमचा प्रोडक्टचा डिस्प्ले केला, हा तुमचा इन्सेंटिव्ह आहे. मग तुमची यवतची फॅक्टरीला आम्हाला पूर्ण बघायला बोलवलं होतं. तुम्ही जे हायजेनिक प्रकाराने प्रोडक्ट डेव्हलप करता, आम्हाला बघून तो आनंद झाला. मग महालक्ष्मी देवळामध्ये काहीतरी एक मोठं हवन केलं होतं, तिथं आमच्या अंकलला बोलवलं होतं. आणि ही सगळी गोष्ट मी 92पर्यंतच राहिलो दुकानात किराण्याच्या. पण मी स्वतः तुमचा माल इतका विकला आणि हा प्रोडक्ट जो लोक समोरून मागायचे, तुम्ही म्हणलं गरम मसाला, अंबारी, हे सगळं मला रिफ्रेश होतंय तुम्ही आल्यामुळं. तर तुम्ही इथं आले आणि आमचा जुना एक टच आहे याच्यामुळं. मेट्रो स्टेशनमुळे आमची दुकान आता तोडले गेली होती टेम्पररी, आम्हाला शिफ्ट केलं होतं कालवायच्या मागं. परत आता आम्हाला तिथं दुकान भेटणार आहे 4-6 महिन्यांनी. तर माझा एक आग्रह राहील, तुमचा प्रवीण मसाल्याचा एक मोठा बोर्ड बी राहील तिथं सुहानाचा. ते आणि परत डिस्ट्रीब्युटरशिप दिली तर मी स्वतः काम करेन. छोटासाच प्रश्न आहे. तुळशीबागेवर जसं तुमचं प्रेम आहे तसं आमचं तुमच्या लोणच्यावर प्रेम आहे, बरोबर आहे. तर एखाद्या दिवशी सकाळची भाजी संध्याकाळी समजा घरी असली तर माझा अनुभव सांगतो की चला आपलं चरोडियांचं आपलं लोणचं काढा बाहेर. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये लोणच्याने आम्हाला एवढी साथ दिली की जरी भाजी नसली घरामध्ये तरी ते लोणचं आम्हाला उपयोगाला येतं. त्यामुळं ते खाताना खूप आनंद होतो. एवढंच. महाराष्ट्रातली प्रत्येक महिला आमची ब्रँड अम्बॅसिडर आहे असं ठणकावून सांगणारे तरुण उद्योजक विशालजी चोरडिया यांच्याशी आज तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती अत्यंत मनमोकळेपणानं संवाद साधला. विशालजी चोरडिया वेळात वेळ काढून आजच्या या कट्ट्याला उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या श्री तुळशीबाग गणपती मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मंडळाचे अध्यक्ष माननीय विकासजी पवार, उपाध्यक्ष विनायकजी कदम, मंडळाचे मार्गदर्शक डॉक्टर शैलेश गुजर, उमेशबाई शाह या मान्यवरांना विनंती करतो की आपण विशालजी चोरडिया यांचा मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान करावा. धन्यवाद. तुळशीबागेचा गणपती आला, तुळशीबागेचा